गुड मॉर्निंग बॉयज अँड गर्ल्स अँड वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जी स्टोरी सुरू केली होती द साइन ऑफ फोर, यामध्ये आपण पेज नंबर 210 वर आलो होतो. शेवटचा पॅराग्राफ संपवला होता दुसऱ्या भागातला, ज्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की त्या अज्ञात व्यक्तीने ज्याने पत्र पत्र पाठवलं होतं कोणाला, मिस मेरी मॉन्स्टनला, आणि बोलावलं कुठे होतं, लिसियम थिएटर, संध्याकाळी संध्याकाळी 7 वाजता. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या 2 मित्रांना सोबत घेऊन येऊ शकता, पण पोलिसांना खबर द्यायची नाही, नाहीतर सगळा प्लान आपला फेल होईल. अशा प्रकारची सूचना त्याने त्या पत्रात दिली होती. ते पत्र वाचून दाखवलं शेरलॉक होमने, आणि त्या पत्रानुसार या तिघांनी, कोण तिघे, शेरलॉक होम, त्यांचे मित्र डॉक्टर वॅटसन आणि स्वतः मेरी मॉन्स्टन यांनी दुसऱ्या दिवशी तिथे संध्याकाळी 7 वाजता जाण्याचे ठरवले. इथपर्यंत आपण आलेलो होतो. चला पेज नंबर 210 वर उजवी बाजू त्यातला शेवटचा पॅराग्राफ सुरू करायचा. ओके बॉयज अँड गर्ल्स, ओके. बट वुड ही कम, शी आस्क्ड with something appealing in her voice and expression. She was doubtful about the arrival of Dr. Watson. She was doubtful about the arrival of Dr. Watson because he was the companion of Sherlock Holmes, and she doesn't want that he should accompany with them. But according to the senders of the letter, that unknown sender, त्या अज्ञात पत्र पाठवणाऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे मेरी मॉन्स्टनला या दोघांना घेऊन यायचं होतं. कोणतीही 2 व्यक्ती तू सोबत घेऊन ये, अशा प्रकारे तो बोलला होता. आणि म्हणून डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम यांना घेऊन तिने जायचं ठरवलं. जेव्हा शेरलॉक होम म्हणाले की माझा मित्र डॉक्टर वॅटसन सोबत येईल, त्यावर मेरी मॉन्स्टनने शंका व्यक्त केली. काय म्हणाली ती? बट वुड ही कम, डॉक्टर वॅटसन येतील का आपल्यासोबत? शी आस्क्ड विथ समथिंग अपीलिंग इन हर व्हॉइस अँड एक्सप्रेशन. तिच्या आवाजामध्ये एक शंका होती, एक आविर्भाव होता की डॉक्टर वॅटसन आपल्यासोबत येतील का तिथे. पुढे ती म्हणाली, आय शुड बी प्राऊड, सॉरी, डॉक्टर वॅटसन म्हणाले आय शुड बी प्राऊड अँड हॅपी, सेड आय फर्वंटली, इफ आय कॅन बी ऑफ एनी सर्व्हिस. डॉक्टर वॅटसन तिथे बसलेलेच होते. डॉक्टर वॅटसन, शेरलॉक होम आणि मेरी मॉन्स्टन. जेव्हा मेरी मॉन्स्टनने हा प्रश्न उपस्थित केला की डॉक्टर वॅटसन आपल्यासोबत तिथे येतील का, त्यावर डॉक्टर वॅटसन तिथे म्हणाले, आय शुड बी प्राऊड अँड हॅपी इफ आय कॅन बी ऑफ एनी सर्व्हिस. जर मी तुमच्या कोणत्या मदत, मी जर तुमची काही मदत करू शकलो तर स्वतःला भाग्यवान समजेल. माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असेल की मी तुमच्यासोबत तिथे येईल, माझी काहीतरी मदत तुमच्या या कामात होईल. हे माझी भाग्य, हे मी माझं अभिमान, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं मी समजतो. डॉक्टर वॅटसन उत्कटतेने म्हणाले. सेड आय फर्वंटली, फर्वंटली म्हणजे उत्कटतेने, उत्सुकतेने. हा, इट मीन्स डॉक्टर वॅटसन वॉज व्हेरी इगर टू अकंपनी विथ देम इन द लिसियम थिएटर. लिसियम थिएटर जवळ संध्याकाळी 7 वाजता यांच्यासोबत जायला डॉक्टर वॅटसन तयार होते. उलट ते काय म्हणाले, जर मी तुमच्या कामात मदत करू शकत असेल तर मी स्वतःला अभिमान, माझ्यासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट ठरेल. म्हणजे ते तयार झाले. नेक्स्ट, यू आर बोथ व्हेरी काइंड, शी आन्सर्ड. यावर मेरी मॉन्स्टन म्हणाली, तुम्ही दोघेही फार मोकळ्या मनाचे आहात, फार दयाळू आहात. तुम्ही दोघे म्हणजे कोण? शेरलॉक होम अँड डॉक्टर वॅटसन. यू आर बोथ व्हेरी काइंड, शी आन्सर्ड.
I have led a retired life and have no friends whom I could appeal to. I have led a retired life. रिटायर्ड लाईफ म्हणजे एकाकी जीवन. तसं रिटायर्डचा अर्थ सेवानिवृत्त होणे, रिटायर होणे म्हणतो आपण, पण इथं त्याचा अर्थ काढायचा आहे एकाकी जीवन. आय हॅव लेड ए रिटायर्ड लाईफ सेड मेरी मॉस्टन. मेरी मॉस्टन पुढे म्हणाली की तुम्ही दोघेही फार दयाळू आहात. आय हॅव लेड ए रिटायर्ड लाईफ, मी एकाकी जीवन जगले आहे. अँड हॅव नो फ्रेंड्स हुम आय कुड अपील टू. आणि त्यामुळे एकाकी जीवन जगल्यामुळे मला कोणी मित्र नाही ज्यांची मदत मी या कामात मागू शकेन. म्हणून तुम्ही दोघेही मला मदत करायला तयार झाले. हे तुमची फार मेहरबानी आहे माझ्यावर, तुमचे फार उपकार आहेत माझ्यावर. तुम्ही दोघेही फार मोकळ्या मनाचे, दयाळू मनाचे आहात. मी इथे इंग्लंडमध्ये एकाकी जीवन जगले, त्यामुळे माझा कोणी ओळखीचा मित्र नाही ज्याची मदत मी या कामात मागू शकेल. इफ आय एम हिअर ऍट 6 इट विल डू आय सपोज. मग उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी इथं पोहोचलेलं चालेल का? आपल्याला 7 वाजता तिथं जायचं आहे लिसियम थिएटरमध्ये त्या अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या पत्रानुसार. तर मी उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथं पोहोचलेलं चालेल का, असं तिने जाता जाता विचारले. त्यावर शेरलॉक होम काय म्हणाले पहा. यू मस्ट नॉट बी लेटर सेड होम. शेरलॉक होम म्हणाले जास्त उशीर करू नकोस. देअर इज वन अदर पॉइंट however, is this handwriting the same as that upon the pearl box addresses? आणखी एक मुद्द्याची गोष्ट आहे ग. शर्लॉक होम मेरी मॉस्टनला म्हणाले देअर इज वन अदर पॉइंट हाऊएव्हर. आणखी एक मुद्दा मला तुझ्याशी क्लिअर करायचा होता. इज धिस हँडरायटिंग द सेम ॲज दॅट अपॉन द पर्ल बॉक्स ॲड्रेसेस. तुला दरवर्षी त्या बॉक्स मध्ये एक मोती त्याच दिवशी यायचा, असे 6 मोती 6 पाकिटामध्ये तुला मिळालेले आहेत. त्या पाकिटावरचा पत्ता, त्या पाकिटावरील पत्त्याची हँडरायटिंग आणि या पत्रावरील हँडरायटिंग ही सारखीच आहे का, पहा बरं. कोण म्हणाले? शेरलॉक होम. इज दिस हँडरायटिंग द सेम ॲज दॅट अपॉन द पर्ल बॉक्स ॲड्रेसेस. त्या पर्ल बॉक्सवर जो पता लिहिलेला आहे समोरच्या व्यक्तीने, त्या अज्ञात व्यक्तीने, ज्याने दरवर्षी तुला एक बॉक्स असे 6 बॉक्स पाठवले, त्या बॉक्समध्ये प्रत्येक वेळी एक मोती टाकला, तर त्या बॉक्समध्ये जो पत्ता त्याने लिहिलेला आहे त्याचं हस्ताक्षर आणि या पत्रातील हस्ताक्षर हे सारखं आहे का ग? आय हॅव देम हिअर, शी आन्सर्ड, प्रोड्युसिंग हाफ ए डझन पीसेस ऑफ पेपर. ते पाकिट मी सोबत आणलेले आहे, ती म्हणाली. आय हॅव देम हिअर, मी ते पाकिट सोबत आणलेले आहेत. किती आहेत ते पाकिट? प्रोड्युसिंग हाफ ए डझन पीसेस ऑफ पेपर. असे 6 पाकिट तिला मिळाले होते आणि प्रत्येक पाकिटामध्ये एक मोती होता, आहे की नाही, चमकदार, जुना, मोठा अशा आकाराचा. तर ते 6ही पाकिट ज्यावर पत्ते लिहिलेले होते तिचे, समोरच्या व्यक्तीने, त्या अज्ञात व्यक्तीने, ते 6 पाकिटाचे पत्ते तिने शेरलॉक होम समोर मांडले. शेरलॉक होम काय म्हणाले पहा. यू आर सर्टनली ए मॉडेल क्लायंट, यू हॅव द करेक्ट इन्स्टिट्यूशन. तू त्या मेरी मॉस्टनला शेरलॉक होम म्हणाले, यू आर सर्टनली ए मॉडेल क्लायंट. तू खरोखर आदर्श पक्षकार आहेस. तुझ्याकडे सगळे पुरावे, सगळे साक्षी तुझ्याजवळ आहेत. खरोखर साक्षी पक्षकार असावं तर असा. तुझ्यासारखी क्लायंट, यू आर द आयडियल, यू आर द मॉडेल क्लायंट. तू आदर्श पक्षकार आहेस ग मेरी मॉस्टन. यू हॅव द करेक्ट इन्स्टिट्यूशन. तुझ्याकडे सर्व पुरावे, सर्व तर्कशक्ती आहे, तर्क ध्यान आहे. तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते सगळे उपलब्ध आहेत. त्यामुळे तू एक मॉडेल क्लायंट आहे, असं म्हणून शेरलॉक होमने तिची प्रशंसा केली. लेट अस सी नाउ. चला मग आता पाहूया या पत्रावरचे अक्षर आणि त्या पाकिटावरील पत्त्यावरचे अक्षर हे एकाच व्यक्तीच्या हातचे आहेत का, हे जुळण्यासाठी शेरलॉक होम ते दोन्ही पत्ते आणि अक्षर जुळवतात का हे पाहू लागले. लेट अस सी नाउ. चला पाहूया मग. ही स्प्रेड आउट द पेपर्स अपॉन द टेबल. ते
पत्त्याचे पाकिट त्यांनी कागद त्या टेबलवर इकडे तिकडे फैलवून दिले. ही स्प्रेड आउट द पेपर्स ऑन द टेबल अपॉन द टेबल अँड गेव लिटिल डार्टिंग ग्लान्सेस फ्रॉम वन टू अनदर. आणि प्रत्येक पत्त्यावर एक नजर त्यांनी टाकली. 6 पाकिट आणि एक पत्र असे 7 कागद त्या टेबलवर त्यांनी ठेवले आणि प्रत्येक पाकिटावरील पत्ता, त्याची हँडरायटिंग आणि पत्रावरील हँडरायटिंग जुळते का यावर ते नजर टाकू लागले. दे आर डिस्गाइज्ड हँड्स एक्सेप्ट द लेटर. नाही, पाकिटावरील पत्त्याचे हस्ताक्षर आणि पत्रातील हस्ताक्षर हे वेगळे आहेत. म्हणजे पाकिटावरचे अक्षर हस्ताक्षर हे एकाच व्यक्तीचे आहेत, पण पत्र लिहिलेले अक्षर हे त्यापेक्षा वेगळे आहे. म्हणजे 2 व्यक्तींनी हे लिहिलेलं आहे. पाकिटावरचे अक्षर वेगळ्या व्यक्तीच्या हातचे आहेत आणि पत्रातील अक्षर वेगळ्या व्यक्तीच्या हातचे आहेत. दे आर डिस्गाइज्ड हँड. ते वेगळे आहेत. डिस्गाइज म्हणजे वेगळे. पत्त्यावरील पाकिटावरील पत्त्याचे हस्ताक्षर वेगळे आहेत एक्सेप्ट द लेटर, पण त्या पत्रावरील अक्षर मात्र वेगळ्या व्यक्तीचे आहेत. ही सेड प्रेझेंटली बट देअर कॅन बी नो क्वेश्चन ॲज टू द ऑथरशिप. पण लिहिणाऱ्याबद्दल एखादा प्रश्न उपस्थित करता येऊ शकत नाही. होऊ शकते हे सगळे अक्षर त्याचेच असतील. सध्या तर पत्रावरचे अक्षर वेगळे आणि पाकिटावरचे अक्षर वेगळे मला दिसत आहे, पण यावरून काही प्रश्न उपस्थित करता येत नाही की हे 2 वेगळ्या व्यक्तीच्या हातचे अक्षर असतील म्हणून. सी हाऊ द irrepressible. See how the irrepressible Greek will break out and see the twirl of the final. How the irrepressible Greek will break out. पहा, ग्रीक अक्षराची शैली कशी वेगळी दिसते. अँड सी द ट्वर्ल ऑफ द फायनल. आणि अक्षर पहा किती वळणदार दिसत आहे. हे ग्रीक अक्षर आहे. ग्रीक अक्षर हे वेगळेच ओळखू येतात. पत्त्यावरचे अक्षर आणि पत्रावरील अक्षर हे दोन्ही ग्रीक पद्धतीच्या ग्रीक शैलीतील अक्षर आहेत आणि त्यांचे वळणदार अक्षर आहेत. दे आर अनडाउटेडली बाय द सेम पर्सन. निश्चितपणे निसंकोचपणे हे सगळे अक्षर एकाच व्यक्तीच्या हातचे आहेत. पत्रातील अक्षर आणि पाकिटावर पत्ता लिहिले ती अक्षर ही सगळी एकाच व्यक्तीने लिहिलेली आहेत. आय शुड नॉट लाईक टू सजेस्ट फॉल्स होप्स मिस मॉन्स्टन, बट इज देअर एनी रिझेम्बलन्स बिटवीन दिस हँड अँड दॅट ऑफ युअर फादर. पण मिस मॉन्स्टन, मी तुम्हाला खोटी आशा दाखवू इच्छित नाही. तुमच्या मनात खोटी अपेक्षा निर्माण करू इच्छित नाही. म्हणून तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुमच्या वडिलांच्या हातचे अक्षर आणि हे अक्षर यांच्यामध्ये काही साम्य आहे का? पाकिटावरील अक्षर आणि पत्रातील अक्षर एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत, पण तुमच्या वडिलांचे हातील अक्षर आणि या पाकिटावरील आणि पत्रातील अक्षर यांच्यामध्ये काही सारखेपणा दिसतो का मिस मॉन्स्टन? असा प्रश्न जेव्हा शेरलॉक होमने मिस मॉन्स्टनला विचारला तेव्हा मिस मॉन्स्टन काय म्हणाली पहा, नथिंग कुड बी मोर अलाइक. नाही, अजिबात मिळत नाही हे अक्षर माझ्या वडिलांच्या हस्ताक्षराची. माझ्या वडिलांचे हस्ताक्षर मी चांगली ओळखते. ती अक्षर आणि ही अक्षर ही कुठेही मिळत नाही. असं म्हणून मिस मॉन्स्टनने नकार दिला. आय एक्सपेक्टेड टू हिअर यू से सो. शेरलॉक होम म्हणाले, मला हीच अपेक्षा होती तुमच्याकडून. तुमच्या वडिलांच्या हातचे अक्षर आणि या पाकिटावर आणि पत्रातील अक्षर हे वेगळे असावेत अशीच मला अपेक्षा होती तुमच्याकडून. वी शॅल लुक आउट फॉर यू देन ॲट 6. ठीक आहे, मग उद्या 6 वाजता आपण भेटूया. कुठे भेटूया? कोणतं? लिसियम थिएटर. इंग्लंड मधल्या त्या लिसियम थिएटर ठिकाणी उद्या आपण ठरल्याप्रमाणे 6 वाजता भेटूया. आणि म्हणून प्लीज अलो मी टू कीप द पेपर्स. हे जे कागद तुम्ही मला दिले आहेत मिस मॉन्स्टन, हे पाकिट 6 आणि हे पत्र हे माझ्याकडेच राहू द्या. आय मे लुक इन टू द मॅटर बिफोर देम.
तोपर्यंत मी आणखी या पत्रावरील आणि पाकिटावरील अक्षरांचा सखोल अभ्यास करतो. इट इज ओनली 3:30. आता 3:30 वाजलेले आहेत. इट इज ओनली 3:30 और युअर देन. अच्छा, भेटूया. और युअर देन म्हणजे गुड बाय. हा, असं म्हणून त्यांनी तिला गुड बाय म्हटले. तिने काय केले, मिस मॉर्स्टनने और युअर सेड आवर विजिटर म्हणजे कोण, मेरी मॉर्स्टन. हा, शी रिस्पॉन्डेड सेईंग और युअर म्हणजे गुड बाय इन फ्रेंच लँग्वेज. फ्रेंच भाषेमध्ये गुड बाय साठी हे शब्द वापरतात मुलांना. कोणते, और युअर मीन्स गुड बाय. हा, ग्लोसरी मध्ये दिलाय मला वाटते तो शब्द. हा, गुड बाय इन फ्रेंच. हा, और युअर त्यांनी गुड बाय केला आणि तिने म्हणजे उद्या संध्याकाळी 6 वाजता भेटण्याचं ठरवून मिस मेरी मॉन्स्टन तिथून तिने त्यांचा निरोप घेतला. काय म्हणून, और युअर सेड आवर विजिटर अँड विथ ए ब्राईट काइंडली ग्लान्स फ्रॉम वन टू द अदर ऑफ अस शी रिप्लेस्ड हर पर्ल बॉक्स इन हर बुझम अँड हरीड अवे. हा, पर्ल बॉक्स, मोत्यांची पेटी. एक छोटा बॉक्स तिने तयार केला होता, मेटल बॉक्स, ज्यामध्ये तिने ते पाकिटात आलेले 6 मोती जपून ठेवलेले होते. ते 6 मोती तिने शेरलॉक होमला दाखवले. त्याचे पाकिटही दाखवले, ते पत्रही दाखवलं. शेरलॉक होमने ते 6 पाकिट आणि ते पत्र आपल्या जवळ ठेवून घेतले आणि मोत्याचा बॉक्स तिला वापस दिला. तिने तो मोत्याचा बॉक्स आपल्या बुझम मध्ये लपवला. बुझम म्हणजे हार्ट. बुझम सिमिलर टू हार्ट म्हणजे लेडीज माहिती आहे तुम्हाला कुठे लपवतात ते. हा, तर तिने काय केलं मग, शी रिप्लेस म्हणजे ठेवणे. शी रिप्लेस्ड हर पर्ल बॉक्स इन हर बुझम अँड हरीड अवे. तिने त्या 6 मोत्यांची एक छोटीशी पेटी आपल्या जवळ लपवून ठेवली आणि तिथून निघून गेली. Standing at the window, I watched her walking briskly down the street. मी खिडकीत उभा राहिलो, डॉक्टर वॅटसन म्हणतात. मी खिडकीत उभा राहून तिला दिसेनासी होईपर्यंत पाहू लागलो. स्टँडिंग ऍट द विंडो आय वॉच्ड हर वॉकिंग ब्रिस्कली म्हणजे घाईघाईने. ब्रिस्कली डाऊन द स्ट्रीट अंटिल द ग्रे टर्बन अँड व्हाईट फिदर वर बट ए स्पेक इन द somber crowd. तिच्या डोक्यातील ती करड्या रंगाची टोपी, ज्याला पांढऱ्या रंगाचे पिसं लावलेले होते, ते पांढऱ्या रंगाचे पिसं लावलेली ग्रे टोपी गर्दीमध्ये दिशेनाशी होईपर्यंत खिडकीत उभा राहून मी तिला जाताना पाहू लागलो. डॉक्टर वॅटसन म्हणाले, what a very attractive woman, I exclaimed, turning to my companion. डॉक्टर वॅटसन आपल्या मित्राकडे वळत, आपला मित्र म्हणजे कोण, शेरलॉक होम. डॉक्टर वॅटसन शेरलॉक, सुंदर स्त्री आहे ही. ही हॅड लिट हिज पाईप अगेन. पाईप म्हणजे विशिष्ट प्रकारची ती सिगारेट, चिली म्हणू आपण त्याला, वेगळ्या प्रकारचे ते पाईप म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. आहे की नाही, पाहिलं असेल तुम्ही, अशा प्रकारचा असतो तो पाईप. इथे अशी ती पेटती चिलीम असते. आपल्याकडे त्याला चिली म्हणू आपण, पण तिकडे त्याला पाईप असे म्हणतात फॉरेन कंट्रीज मध्ये. त्यांनी काय केलं मग, ही हॅड लिट हिज पाईप. त्यांनी त्या तोंडातील ती पाईप पेटवला. कोणी, डॉक्टर वॅटसन. अँड वॉज लिनिंग बॅक विथ ड्रुपिंग आयलिड्स. आणि खुर्चीवर अशा प्रकारे लेटले ते. लक्षात, हा, ड्रुपिंग आयलिड भुवया मिटणे, डोळे बंद करणे. लिनिंग बॅक म्हणजे खुर्चीला टेकून. ही हॅड लिट हिज पाईप अगेन. त्यांनी आपली ते सिगार पेटवली आणि खुर्चीला मागे टेकत आपले डोळे मिटत म्हणाले, इज शी. ही सेड लँग्वाइडली आय डिड नॉट ऑब्झर्व. हो का, अतिशय सुंदर आहे का स्त्री, असं म्हणत डॉक्टर वॅटसन, शेरलॉक होम म्हणाले, आय डिड नॉट ऑब्झर्व. मी तिचं निरीक्षण केलं नाही. कडे निरीक्षण कोणी केलं होतं, डॉक्टर वॅटसनने खिडकीत उभं राहून.
आणि म्हणून ते काय म्हणाले, व्हॉट ए व्हेरी अट्रॅक्टिव्ह वुमन, वा काय सुंदर स्त्री आहे ही, असं डॉक्टर वॅटसन तिच्याबद्दल म्हणाले. त्यावेळेस शेरलॉक होम खुर्चीवर बसले होते, त्यांनी आपला पाईप पेटवला, खुर्चीला टेकत ते म्हणाले, हो का, ही खरंच सुंदर आहे का ती. आय डिड नॉट ऑब्झर्व, पण मी तिला पाहिलेलं नाही, असं म्हणून त्यांनी आपले डोळे मिटले. नेक्स्ट पॅसेज. यू रिअली आर अन ऑटोमॅटन. ऑटोमॅटन म्हणजे यांत्रिक मनुष्य, यंत्र मानव. यू रिअली आर अन ऑटोमॅटन, ए कॅल्क्युलेटिंग मशीन, आय क्राईड. आय मीन्स डॉक्टर वॅटसन. डॉक्टर वॅटसन शेरलॉक होम कडे पाहून म्हणाले, यू आर रिअली अन ऑटोमॅटन, तुम्ही खरोखर एक यांत्रिक मानव आहात, एक कॅल्क्युलेटिंग मशीन, मोजमाप करणारी मशीन आहात, मोजमाप करणारे यंत्र आहात. शेरलॉक होम, खरोखर तुम्ही एक यांत्रिक माणूस आहात, मोजमाप करणारी मशीन आहात. आय क्राईड. देअर इज समथिंग पॉझिटिव्हली इन ह्युमन इन यू ऍट टाइम्स. कधी कधी तुमच्यामध्ये मला अमानवी गुण सुद्धा आढळतात. शेरलॉक होम, तुम्ही खरोखर यंत्रमानव आहात, गुणांचं मोजमाप करणारे यंत्रमानव आहात. कधी कधी मला तुमच्यामध्ये अमानवीय गुण आढळतात. असे म्हणून डॉक्टर डॉक्टर वॅटसनने शेरलॉक होमची प्रशंसा केली. ही स्माइल जेंटली. आपली प्रशंसा ऐकून डॉक्टर शेरलॉक होम हळूच हसले आणि म्हणाले, इट इज ऑफ द फर्स्ट इम्पॉर्टन्स, ही सेड, not to allow your judgment to be biased by personal quality. एखाद्याच्या वैयक्तिक गुणांच्या आधारावर अंदाज करणे हे महत्वाचे नसते. गुण पाहून त्याच्या गुणांचा अंदाज करणे योग्य नाही. इट इज ऑफ द फर्स्ट इम्पॉर्टन्स, ही सेड दॅट he said not to allow your judgment to be biased by personal quality. एखाद्याचे वैयक्तिक गुण पाहून त्याच्या चांगल्या गुणांबद्दल अंदाज करणे तेवढं महत्वाचं नसते. ए क्लायंट इज टू मी ए मियर युनिट, ए फॅक्टर इन ए प्रॉब्लेम. एक क्लायंट, एक पक्षकार, एक ग्राहक माझ्यासाठी एक व्यक्ती आहे आणि समस्येचा एक घटक आहे. एक घटक म्हणून, एक व्यक्ती म्हणूनच मी त्याच्याकडे पाहत असतो, असं शेरलॉक होम म्हणाले. द इमोशनल क्वालिटीज आर अँटॅगॉनिस्टिक. द इमोशनल क्वालिटीज आर अँटॅगॉनिस्टिक टू क्लिअर रिझनिंग. भावनिक गुणवत्ता किंवा भावनिक गुण हे तर्कशक्ती करण्यासाठी कमी पडतात किंवा कमजोर असतात. भावनेच्या आधारी किंवा भावनेच्या आधाराने एखाद्याच्या तर्कशक्तीचा अंदाज करणे योग्य नाही. आय अश्युअर यू दॅट द मोस्ट विनिंग वुमन आय एव्हर न्यू वॉज हँग्ड फॉर पॉइझनिंग 3 लिटिल चिल्ड्रेन फॉर देअर इन्शुरन्स मनी. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, कोण म्हणाले, शेरलॉक होम. आय अश्युअर यू दॅट द मोस्ट विनिंग वुमन, एक सुंदर आकर्षक स्त्री काय करते, आय एव्हर न्यू वॉज हँग्ड फॉर पॉइझनिंग 3 लिटिल चिल्ड्रेन फॉर देअर इन्शुरन्स मनी. 3 मुलांचा विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्यांना पॉइझन देऊन मारणाऱ्या स्त्रीला फासावर चढताना मी पाहिलेले आहे. म्हणजे 3 मुलांचा विमा काढलेला होता, त्या विमाची रक्कम आपल्याला मिळावी म्हणून तिने काय केले, त्या 3 मुलांना पॉइझन, विष देऊन ठार केले. या गुन्हा जेव्हा उघडकीस आला तेव्हा शासनाने, पोलीस विभागाने तिला फाशीची शिक्षा दिली. म्हणजे भावनेच्या आधारी जाऊन लोक काय करतात यावर आपण एखाद्याची गुणवत्ता तपासू शकत नाही, हे शेरलॉक होमला सांगायचं होतं. आणखी पुढे म्हणतात ते, अँड द मोस्ट रिपिलंट विकृत, मनोविकृत, अँड द मोस्ट रिपिलंट मॅन ऑफ माय acquaintance is a philanthropist who has spent nearly $250,000 upon the London poor.
आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने एक असा विकृत माझ्या ओळखीचा असा एक विकृत समाजसेवक आहे, फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे समाजसेवक, लोक कल्याण करणारा व्यक्ती. हा, तर माझ्या ओळखीचा एक असा विकृत मनुष्य आहे, समाजसेवक आहे, जो दरवर्षी लंडन मधील गरीब लोकांसाठी सुमारे 1.5 लाख रुपये खर्च करतो, त्यांची मदत करतो, लोकांची मदत करतो. पहा, म्हणजे एकीकडे एक स्त्री आहे जी आपल्या स्वतःच्या मुलांना विष देऊन ठार करते त्यांच्या विम्याची रक्कम प्राप्त करण्यासाठी, तिला अर्थात फाशीची शिक्षा होते. दुसरीकडे एक असा मनुष्य आहे, त्याला विकृत म्हणू आपण. का विकृत म्हणू आपण? कारण तो आपल्या जवळचे जवळजवळ $1.5 लाख दरवर्षी त्या लंडन मधील गरीब लोकांच्या कल्याणावर खर्च करतो. म्हणजे शेरलॉक होमला हे सांगायचं आहे की भावनेच्या आहारी जाऊन एखाद्याचे गुणवत्तेच्या आधारे आपण मोजमाप करू शकत नाही. आलं का लक्षात? हा. इन दिस केस हाऊ एव्हर, पण या केस बाबतीत मात्र काय आहे? आय नेव्हर मेक एक्सेप्शन. ही जी केस आपल्या हातात आज आलेली आहे याबद्दल तर मला अपवाद वाटतो, मला अपवाद वाटत नाही. आय नेव्हर मेक एनी एक्सेप्शन, मला अपवाद वाटत नाही. an exception disproves the rule. कारण अपवादामुळे नियमाचा भंग होतो, नियमाचे उल्लंघन होते. डिस्प्रूव्ह म्हणजे उल्लंघन होणे. आलं का लक्षात? हा, अपवादात परिस्थितीमध्ये नियमाचं उल्लंघन होते. हॅव यू एव्हर हॅड ऑकेजन टू स्टडी कॅरेक्टर इन हँडरायटिंग? या व्यक्तीच्या लिखाणातून तुमच्या काय लक्षात येते? त्याच्या हँडरायटिंग पाहून, त्या व्यक्तीने जे पत्र टाकलेलं आहे अज्ञात व्यक्तीने, त्या हॅव यू एव्हर हॅड ऑकेजन टू स्टडी कॅरेक्टर इन हँडरायटिंग? शेरलॉक होमने डॉक्टर वॅटसनला विचारले की हस्ताक्षरावरून एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल तुम्ही मोजमाप करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे का? व्हॉट डू यू मेक ऑफ दिस फेलोज स्क्रिबल? स्क्रिबल म्हणजे लिखाण, हँडरायटिंग. या आपल्याकडे जो व्यक्ती आलेला आहे, अज्ञात व्यक्तीचं पत्र, या व्यक्तीच्या लिखाणावरून तुम्हाला काय लक्षात येते? तुम्ही काय अंदाज करू शकता याच्याबद्दल? डॉक्टर वॅटसन म्हणाले, इट इज लेजिबल अँड रेग्युलर. त्याचा हस्ताक्षर तर फार स्वच्छ आणि एकसारखं आहे. कोणाचं हस्ताक्षर? ते पत्र जे आपल्याकडे आलेले आहे, 6 पाकिटावरील पत्त्याचे अक्षर आणि त्या पाकिटासोबत शेवटचं आलेलं पत्र, यावरील अक्षर कसे आहेत? लेजिबल अँड रेग्युलर. कोण म्हणाला? डॉक्टर वॅटसन. डॉक्टर वॅटसनने त्या पत्रातील अक्षरांची प्रशंसा करत म्हणाले, इट इज लेजिबल अँड रेग्युलर. आय आन्सर्ड, ए मॅन ऑफ बिझनेस हॅबिट्स अँड सम फोर्स ऑफ कॅरेक्टर. पत्र लिहिणारी व्यक्ती व्यावसायिक वृत्तीची असेल किंवा खास व्यक्तिमत्व वाली असेल असं मला वाटते. कारण त्याचे अक्षर कसे आहेत? स्वच्छ आहेत आणि एकसारखे आहेत. यावरून असं वाटते की हे व्यक्ती एखादी व्यावसायिक असली पाहिजे किंवा खास व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती असली पाहिजे असे मला वाटते, असा अंदाज डॉक्टर वॅटसनने सांगितला. होम्स शुक हिज हेड. होमने सुद्धा होकारार्थी मान हलवली. हो डॉक्टर वॅटसन, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. तुम्ही जो अंदाज काढला या माणसाच्या हस्ताक्षरावरून तो बरोबर आहे. होम शुक हिज हेड आणि म्हणाले, लुक ॲट हिज लॉंग लेटर ही सेड. त्याच्या पत्रातील मोठी अक्षराकडे लक्ष द्या बरं. त्याने त्या पत्रात काढलेली मोठी अक्षरं काळजीपूर्वक पहा बरं. दे हार्डली राईज अबाव द कॉमन हर्ड. बाकीच्या अक्षरांपेक्षा ती जास्त मोठी नाहीये, एकसारखी आहे. कुठे मोठी कुठे लहान अशी अक्षरं नाही आहेत त्याची. दे हार्डली, हार्डली म्हणजे क्वचितच. दे हार्डली राईज अबाव द कॉमन हर्ड. बाकीच्या अक्षरांपेक्षा त्याची अक्षरं कुठेही वर आलेली नाहीत किंवा मोठी झालेली नाही. दॅट दी माइट बी ए, दी माइट बी अँड ए. कदाचित त्याच्या अक्षरातला डी हा ए असेल. अँड दॅट
एल अँड ई, आणि एल हे अक्षर ई असेल, म्हणजे ई हे अक्षर त्याने एल सारखं लिहिलेलं आहे आणि डी हे अक्षर ए सारखं लिहिलं आहे. त्याचा डी हा ए असू शकतो, एल हा ई असू शकतो, असा अंदाज त्याने काढला. कारण डी हे अक्षर मोठं होते, एल हे अक्षर मोठं होते, आहे की नाही. म्हणून तो काय म्हणाला, डॉक्टर शेरलॉक होम्स काय म्हणाले डॉक्टर वॅटसनला, त्याच्या अक्षरामधील डी हे अक्षर ए असेल आणि एल हे अक्षर ई असेल. मेन ऑफ कॅरेक्टर ऑलवेज डिफरन्शिएट देअर लॉंग लेटर. काय म्हणतात, चरित्रवान मनुष्य आपल्या अक्षरातील आपले अक्षर लिहिताना काही अक्षर वेगळी काढतात, ही त्याची ओळख असते. एखादा चरित्रवान मनुष्य, एखादा इमानदार प्रामाणिक मनुष्य कसा ओळखू येतो अक्षरावरून, त्याची अक्षर एकसारखी असतात. म्हणून शेरलॉक होम्स काय म्हणाले, मेन ऑफ कॅरेक्टर ऑलवेज डिफरन्शिएट देअर लॉंग लेटर्स, हाऊ एव्हर इलिजिबली दे मे राईट. ते जरी अक्षर एकसारखे काढत असले तरी त्यांची अक्षर एकापेक्षा वेगळी नसतात किंवा इतर अक्षरांपेक्षा वेगळी नसतात, हीच त्याची खरी ओळख असते. देअर इज vacillation, there is vacillation in his case and self esteem in his capital. त्याच्या कॅपिटल अक्षरामध्ये एक संदिग्ध स्वाभिमान आहे आणि इतर अक्षरांमध्ये व्हॅसिलेशन आहे. के, विशेषतः के अक्षर, के हे अक्षर त्याने संदिग्ध स्वरूपात लिहिलेलं आहे आणि कॅपिटल लेटर हे सेल्फ एस्टीम दाखवतात, म्हणजे त्याचा स्वाभिमान दाखवतात. म्हणजे कॅपिटल अक्षरावरून त्याचा स्वाभिमान ओळखू येतो आणि के या अक्षरावरून त्याची संदिग्धता लक्षात येते. म्हणजे किती अक्षर पाहिली यांनी, एक पाहला डी जो ए साठी आहे, दुसरा पाहला एल जो ई साठी आहे, तिसरा पाहला के आणि चौथा भाग पाहला कॅपिटल लेटर्स. अशा प्रकारे अक्षरांचा अभ्यास करण्याची पात्रता ही शेरलॉक होम्स मध्ये होती. कारण शेरलॉक होम्स हे डिटेक्टिव्ह होते आणि प्रत्येक डिटेक्टिव्ह हा अशा प्रकारचं निरीक्षण किंवा तपासणी करत असतो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आय एम गोईंग आउट नाऊ, एवढं बोलून शेरलॉक होम्स डॉक्टर वॅटसनला म्हणाले, मी आता बाहेर जात आहे. आय एम गोईंग आउट नाऊ, आय हॅव सम फ्यू रेफरन्सेस टू मेक, मला काही बाजारातून संदर्भ पुस्तकं आणायची आहेत. लेट मी रेकमेंड दिस बुक, वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल एव्हर पेन्ड. पेन्ड म्हणजे रिटन, लिहिलेले, एक उल्लेखनीय लिहिलेले माझे पुस्तक मला आणायचे आहे. लेट मी रेकमेंड दिस बुक, हे पुस्तक मला आणायचे आहे आणि हे पुस्तक तोपर्यंत तुम्ही पहा जे मी आतापर्यंत एक उल्लेखनीय पुस्तक म्हणून लिहिलेले आहे, असं म्हणून एक पुस्तक त्यांनी डॉक्टर वॅटसन कडे दिलं. लेट मी रेकमेंड दिस बुक, वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल एव्हर पेन्ड. इट इज विनवूड रीड्स मार्टियरडम ऑफ मॅन. हे पुस्तक विनवूड रीडने लिहिलेलं आहे. लेखक, या पाठाचे या पुस्तकाचे लेखक कोण आहे, विनवूड रीड, आणि पुस्तकाचं नाव काय आहे, मार्टियरडम ऑफ मॅन. मार्टियरडम म्हणजे शहीद, शहीदता, शहादत, हुतात्म्य, हौतात्म्य, एका माणसाचे हौतात्म्य, अशा नावाचं पुस्तक जे लिहिलेलं आहे विनवूड रीडने. त्यांनी ते पुस्तक डॉक्टर वॅटसनला दिलं आणि काय म्हणाले, आय शॅल बी बॅक इन अॅन आवर, मी एका तासात परत येतो, तोपर्यंत तुम्ही हे पुस्तक वाचा मिस्टर डॉक्टर वॅटसन, असं म्हणून डॉक्टर वॅटसनला त्यांनी एक पुस्तक दिलं आणि शेरलॉक होम्स बाहेर निघून गेले. नेक्स्ट पॅसेज. आय सॅट इन द विंडो विथ द व्हॉल्यूम इन माय हँड. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे तो खंड पुस्तकात, ते पुस्तक, त्या पुस्तकाचा तो अंक, त्याला व्हॉल्यूम म्हटलेला आहे. ते पुस्तक हातात घेऊन मी खिडकीत जाऊन बसलो, डॉक्टर वॅटसन म्हणताय. आय सॅट इन द विंडो विथ द व्हॉल्यूम इन माय हँड, बट माय थॉट्स वर फार फ्रॉम द डेअरिंग स्पेक्युलेशन ऑफ द रायटर. पण माझ्या मनात त्या लेखकाच्या
धाडसी तर्काबद्दलच विचार सुरू होते. मार्टियर ड्रम ऑफ ए मॅन हे ज्या लेखकाने पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव होतं विनवूड रीड. त्या लेखकाने जे हिम्मत हे पुस्तक लिहिण्यासाठी केली होती त्याच्या धाडसाच्या तर्काचा प्रशंसा करत किंवा विचार करत मी खिडकीत बसून ते पुस्तक हातात घेऊन बसलो. माय माइंड रॅन अपॉन अवर लेट व्हिजिटर्स. पण माझ्या मनात आताच येऊन गेलेल्या त्या व्हिजिटर बद्दलच विचार सुरू होते. कोण व्हिजिटर? मिस मेरी मॉर्स्टन. माय माइंड रॅन अपॉन अवर लेट व्हिजिटर. नुकत्याच येऊन गेलेल्या त्या मेरी मॉर्स्टन बद्दल माझ्या मनात विचार सुरू होते. हर स्माइल, तिचं हास्य, द डीप रिच टोन ऑफ हर व्हॉइस, तिचा गोड आवाज, द स्ट्रेंज मिस्ट्री विच ओव्हर हंग हर लाईफ. आणि तिच्या जीवनात घडलेलं हे गूढ रहस्य. तिचे वडील 10 वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झाले. त्यांचा कुठेही सुगावा, कुठेही थांग पत्ता लागलेला नाही. हे एक गूढ रहस्य, तिच्या ओठावरील हास्य आणि तिचा गोड स्वर हे मला आठवू लागले आणि माझ्या मनात त्या मुलीबद्दलचे विचार सुरू झाले. कोण म्हणताय? डॉक्टर वॅटसन. इफ शी वर 17 at the time of her father's disappearance, she must be 7 and 20 now. तिचे वडील जेव्हा बेपत्ता झाले त्यावेळी ती 17 वर्षाची होती. त्या घटनेला आज किती वर्ष लोटले? 10 वर्ष लोटले. जेव्हा वडील बेपत्ता झाले तेव्हा तिचं वय किती होतं? 17 वर्षे. आज 10 वर्षानंतर तिचं वय किती असेल? 27 वर्षे. मेरी मॉर्स्टनचं वय आज रोजी किती असायला पाहिजे? 27 वर्षे. असा अंदाज डॉक्टर वॅटसनने लावला. इफ शी वर 17 at the time of her father's disappearance, she must be 7 and 20 now, a sweet age. आज रोजी ती 27 वर्षाची असेल. एक गोड वय, अतिशय सुंदर आकर्षक दिसणारं हे वय आहे. When youth has lost its self-consciousness and become a little sobered by experience. 27 वर्षाचं वय, या वयामध्ये तारुण्यातील जो संकोच असतो तो निघून गेलेला असतो. लाज, संकोच ह्या भावना मनात नसतात आणि अशा वेळी अनुभवातून माणसाला एक आत्मसंयम निर्माण होतो. एक आत्मशक्ती निर्माण होते. 27 संकोच ह्या घटना नसतात. असा विचार डॉक्टर वॅटसन करू लागले. सो आय सॅट अँड म्यूज्ड. मी खाली बसलो खुर्चीत आणि विचार करू लागलो. म्यूज म्हणजे विचार करणे. Until such dangerous thoughts came into my head and I hurried away to my desk and plunged furiously into the latest treatise upon pathology. असा विचार आल्याबरोबर मी त्या खिडकीतून उठलो आणि माझ्या डेस्ककडे जायला निघालो आणि जाऊन माझ्या खुर्चीत बसलो आणि पॅथॉलॉजी अंतर्गत जो नवीन प्रबंध लिहायला मी सुरुवात केली होती तो लिहिण्यासाठी मी मग्न झालो. असा विचार करून ते आपल्या खुर्चीत जाऊन बसले आणि पॅथॉलॉजीवर जो प्रबंध ट्रिटीज म्हणजे प्रबंध, लेटेस्ट ट्रिटीज, एक नवीन प्रबंध लिहिण्याचं काम ते करू लागले. व्हॉट वॉज आय? मी कोण होतो? व्हॉट वॉज आय? An army surgeon with a weak leg and a weaker banking account that I should dare to think of such things. कोण होतो मी? सैन्यामध्ये एक पाय गमावलेला असा सर्जन, आर्मी सर्जन. सैन्यामध्ये सर्जन होतो ज्याने एक पाय सैन्यात गमावला होता. ए वीक लेग अँड ए वीकर बँकिंग अकाउंट. एक किरकोळ रक्कम माझ्या बँकेत होती, माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये थोडी बहुत रक्कम होती, असा मी माणूस होतो. आय शुड डेअर टू थिंक ऑफ सच थिंग. अशा गोष्टीचा विचार मी का करायला पाहिजे?
मी अपंग आहे एका पायाने आणि माझ्या बँकेत अकाउंट मध्ये थोडासा पैसा आहे किरकोळ, त्यामुळे असे मोठे विचार मी करू नये असा विचार तो करू लागला. शी वॉज ए युनिक ए फॅक्टर. आणि ती मुलगी मेरी मॉन्स्टन कोण आहे? एक सुंदर स्त्री आहे, एक घटक आहे, नथिंग मोर. दुसरं तिसरं काही नसून ती एक स्त्री आहे, एक सुंदर स्त्री, एक सुंदर आकर्षक स्त्री आहे जिने आपल्या वडिलांना गमावलेला आहे 10 वर्षापूर्वी. इफ माय फ्युचर वी वर ब्लॅक, it was better surely to face it like a man than to attempt to brighten it by mere will-o'-the-wisp of the imagination. If my future were black, माझं भविष्य जर अंधकारमय असेल, ब्लॅक, ब्लॅकचा शब्दाचा अर्थ आपल्याला काढायचा आहे अंधकारमय, ज्याच्यामध्ये कोणती आशेचा किरण नाही असं भविष्य. इफ माय फ्युचर वर ब्लॅक, it was better surely to face his like a man than to attempt a brighten it to by mere will-o'-the-wisp of the imagination. त्यामुळे अंधकारमय भविष्य असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाने अशा प्रकारची कल्पना करून त्या स्त्रीबद्दल असे विचार करू नये असा विचार डॉक्टर वॅटसन करू लागले. अशा प्रकारे इथे आपला पहिला पाठ संपलेला आहे मुलांनो. दुसरा पाठ इथे सुरू करून टाकू आपण, जो आहे चॅप्टर नंबर 3. तर पेज नंबर 212 वर थर्ड पार्ट आपण सुरू करणार आहोत मुलांनो. द टायटल ऑफ द सेकंड पार्ट इज इन क्वेस्ट ऑफ ए सोल्युशन. उत्तराच्या शोधात. सोल्युशन म्हणजे उत्तर, उपाय. क्वेस्ट म्हणजे शोध. आता उपाय शोधायचा आहे त्यांना. आतापर्यंतची पार्श्वभूमी आपण अशी पाहिली की त्यांनी जो प्लान केला आहे त्या प्लानच्या अनुसार, त्या योजनेच्या अनुसार हे तिघे डॉक्टर वॅटसन, शर्लॉक होम अँड मेरी मॉन्स्टन हे त्या लिसियम थिएटरला भेट द्यायला उद्या संध्याकाळी 7 वाजता जाणार आहेत. काय घडते पाहूया पुढे. इन क्वेस्ट ऑफ ए सोल्युशन. इट वॉज 5:30 बिफोर होम्स रिटर्न. 5:30 वाजता शर्लॉक होम परत आले. इट वॉज 5:30. 5:30 म्हणजे 5:30. इट वॉज 5:30 बिफोर होम्स रिटर्न. 5:30 वाजता शर्लॉक होम परत आले. ही वॉज ब्राईट, ईगर अँड इन एक्सलंट स्पिरिट. चेहऱ्यावरून ते आनंदी, उत्सुक आणि उत्साहात दिसत होते. जेव्हा शर्लॉक होम परत आले 5:30 वाजता, डॉक्टर वॅटसनने पाहिले की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे. ए मूड विच इन हिज केस अल्टरनेटेड विथ फिट्स ऑफ द ब्लॅकेस्ट डिप्रेशन. एक उदासीनता त्यांच्या या केसमुळे चेहऱ्यावरचे हावभाव किंवा चेहऱ्याचा मूड नेहमी बदलत राहत असे, परंतु यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, जिज्ञासा आणि उत्सुकता पाहायला मिळाली. सेकंड पॅसेज. देअर इज नो ग्रेट मिस्ट्री इन दिस मॅटर, ही सेड. आल्या आल्या शर्लॉक होम डॉक्टर वॅटसनला म्हणाले, या केसमध्ये काही गूढ रहस्य नाही आहे, अतिशय सोपी केस आहे. देअर इज नो ग्रेट मिस्ट्री इन दिस मॅटर, ही सेड, टेकिंग द कप ऑफ टी विच आय हॅड पोर्ड आउट फॉर हिम. डॉक्टर वॅटसनने आल्या आल्या शर्लॉक होमला कपामध्ये चहा ओतून दिला. तो चहाचा कप घेत घेत शर्लॉक होम म्हणाले की ही केस एवढी किचकट नाही आहे जेवढी आपल्याला वाटते आहे. द फॅक्ट्स अपियर टू ऍडमिट ऑफ ओनली वन एक्सप्लेनेशन. या वस्तुस्थितीमध्ये थोडस स्पष्टीकरण व्यक्त करायचं आहे आपल्याला. जी सत्यता आहे या केसची, त्यामध्ये थोडस एक्सप्लेनेशन करावं लागेल. बाकी काही कठीण या केसमध्ये नाही. व्हॉट, यू हॅव सॉल्व्ड इट ऑलरेडी. डॉक्टर वॅटसन म्हणाले, काय म्हणता तुम्ही, ही केस सोडवली का अजून? वेल, दॅट वुड बी टू मच टू से. असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. अजून मी सोडवलेले नाही, पण मला असं वाटतं की ही केस एवढी कठीण नाही, किचकट नाही. शर्लॉक होम डॉक्टर वॅटसनला म्हणाले.
वेल दॅट वुड बी टू मच टू से, असं म्हणणं अतिशयोक्तीच होईल. मी सोडवली नाही अजून ती पूर्णतः. आय हॅव डिस्कवर्ड ए सजेस्टिव्ह फॅक्ट. मी एक सूचक सत्य शोधलेलं आहे. या केसचा उलगडा करण्यासाठी मला एक क्लू हातात सापडलेला आहे. दॅट इज ऑल. इट इज हाऊ एव्हर व्हेरी सजेस्टिव्ह. आणि तो क्लू फार सूचक आहे. द डिटेल्स आर स्टील टू बी ऍडेड. तपशील मी नंतर त्यामध्ये जोडणारच आहोत, पण सध्या आपल्याजवळ एक क्लू आहे महत्वाचा. आय हॅव जस्ट फाउंड ऑन consulting the back files of the Times that Major Sholto of Upper Norwood, late of the 34th Bombay Infantry, died upon the 28th of April 1882. कोणता क्लू सापडलाय शेरलॉक होमच्या हाती? शेरलॉक होम म्हणाले, आय हॅव जस्ट फाउंड on consulting the back files of the Times. टाइम्स या वर्तमानपत्राच्या जुन्या फाईल्स मी जेव्हा तपासल्या तेव्हा माझ्या हातात एक महत्वाचा मुद्दा लागलेला आहे. कोणता आहे मुद्दा? द मेजर शोल्टो, दॅट मेजर शोल्टो ऑफ अपर नॉरवर्ड परिसरामध्ये राहणाऱ्या मेजर शोल्टो याबद्दल, जो 34th बॉम्बे बटालियन मध्ये मेजर होता. मेजर शोल्टो बॉम्बे इन्फंट्रीच्या सैन्यामध्ये 34 बॉम्बे इन्फंट्रीच्या सैन्यामध्ये मेजर होता. ही डाईड अपॉन द 28 एप्रिल 1882. टाइम्स वर्तमानपत्राच्या जेव्हा जुन्या फाईल मी चाळल्या तपासल्या तेव्हा मला असं लक्षात आलं की लंडनच्या अपर नॉरवूड परिसरामध्ये राहणारा मेजर शोल्टो याचं निधन 28 एप्रिल 1882 ला झालं होतं. हा क्लू मला सापडला. कोण म्हणतोय? शेरलॉक होम. आय मे बी व्हेरी ऑप्ट्यूज म्हणजे मंद बुद्धीचा. डॉक्टर वॅटसन म्हणाले, I may be very obtuse, Holmes, but I fail to see what this suggests. मला तुम्ही मंदबुद्धीचा समजा, परंतु यातलं मला काही समजले नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे मला काही कळलं नाही. आय फेल टू सी व्हॉट दिस सजेस्ट. हे सूचक काय आहे? हा क्ल्यू काय आहे? मला समजलं नाही. भलेही तुम्ही मला मंदबुद्धीचा समजा मिस्टर होम्स, पण मला यातलं काहीच समजलेलं नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर शेरलॉक होम म्हणाले, नो यू सरप्राइज मी. नाही डॉक्टर वॅटसन, तुम्ही मला चकित करताय, अचंबित करताय. लुक ऍट इट धिस वे देन. इन दिस वे देन. असा विचार करून पहा बरं. कसा? कॅप्टन मॉर्स्टन डिसअपियर्स. कॅप्टन मॉर्स्टन म्हणजे मेरी मॉर्स्टनचे वडील हे अदृश्य होतात, बेपत्ता होतात. द ओनली पर्सन इन लंडन whom he could have visited is मेजर शोल्टो. लंडन मधला एकमेव व्यक्ती असा होता की जो मेजर शोल्टो आहे, ज्याला द ओनली पर्सन इन लंडन whom he could have visited is मेजर शोल्टो. मेजर शोल्टो हाच एक व्यक्ती लंडन मधला कॅप्टन मॉर्स्टनच्या ओळखीचा आहे, ज्याला तो भेट देऊ शकतो. आणखी कुठे जाऊ शकतो का कॅप्टन मॉर्स्टन? नाही, कारण कोणी ओळखीचं नाही त्याला. त्याचा एकच मित्र आहे मेजर शोल्टो, ज्याची तो भेट घेऊ शकतो. मग मेजर शोल्टो डिनाई हॅव्हिंग हर्ड दॅट ही वॉज इन लंडन. पण मेजर शोल्टो यांनी नाकारलं की त्यांचा मित्र कॅप्टन मॉर्स्टन हे लंडन मध्ये आहेत हे त्यांना माहित होतं म्हणून. मेजर शोल्टो डिनाईज हॅव्हिंग हर्ड दॅट ही वॉज इन लंडन. 4 years later शोल्टो डाईड. त्यानंतर 4 वर्षाने मेजर शोल्टोचे निधन होते. विदिन ए वीक ऑफ हिज डेथ
Captain Mostyn daughter receives a valuable present. त्यांच्या मृत्यूनंतर कोणाच्या? मेजर मॉस्टनच्या, सॉरी मेजर शोल्टोच्या. 4 years later, Sholto dies. Within a week of his death, Captain Mostyn's daughter receives a valuable present. मेजर शोल्टोच्या मृत्यूनंतर 4 वर्षाने मेरी मॉस्टनला एक प्रेझेंट मिळते. कोणतं प्रेझेंट? तो मोती त्या पाकिटामध्ये आलेला, विच ही रिपीटेड फ्रॉम इयर टू इयर. आणि तेव्हा त्या वर्षापासून दरवर्षी एक मोती मिळत जातो. मेजर शोल्टोच्या मृत्यूनंतर 4 वर्षाने पहिला मोती, 5व्या वर्षी दुसरा मोती, 6व्या वर्षी तिसरा मोती, असे 6 मोती 6 वर्षानंतर तिला मिळतात, म्हणजे 10 वर्षानंतर. And now culminates in a letter which describes her as a wronged woman. आणि याचा अंत कशात होतो? शेवटी एक पत्र मेरी मॉन्स्टनला मिळते, ज्यामध्ये तिच्यावर अन्याय झालेला आहे असं सुचवलं जाते. आलं का लक्षात तुमच्या? मेजर शोल्टोच्या मृत्यूनंतर 4 वर्षाने पहिलं पाकिट मिळते, पहिला मोती. दरवर्षी एक पाकिट मिळत जाते, असे 6 पाकिट तिला मिळतात. आणि असे 10 वर्ष उलटून जातात तिच्या वडिलांच्या बेपत्ता होण्याला. आणि मग शेवटी एक पत्र मिळते. त्या पत्रात काय लिहिलेलं असते? की तुमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. तुमच्यावरचा अन्याय दूर करायचा असेल तर लिसियम थिएटर जवळ मला येऊन तुम्ही संध्याकाळी 7 वाजता भेटा. पोलिसांना सूचित करू नका. माझ्यावर विश्वास नसेल तर 2 मित्र तुम्ही तुमच्या सोबत आणू शकता. अशा प्रकारचं पत्र तुम्हाला माहित आहे. आलं का लक्षात? मग what wrong can it refer to except this deprivation of her father? तिच्या वडिलांना गमावल्यामुळे तिच्यावर कोणता अन्याय झाला असं तुम्हाला वाटते? And why should the present begin immediately after Sholto's death? आणि शोल्टोच्या मृत्यूनंतरच ते प्रेझेंट दरवर्षी एका विशिष्ट दिवशी तिला का मिळू लागले? Unless it is that Sholto's here knows something of the mystery and desires to make compensation. याचा एकच अर्थ आहे मित्र हो. कोणता? शोल्टोच्या वारसदाराला हे रहस्य माहित आहे आणि मेरी मॉस्टनवर झालेला अन्याय दूर करून तिला भरपाई देण्यासाठी तो उत्सुक आहे. जो व्यक्ती दरवर्षी एक मोती पाठवतो आणि आज त्याने पत्र पाठवलेलं आहे, तो व्यक्ती या मागील रहस्य ओळखतो. कोणामागील रहस्य? कॅप्टन मॉस्टनच्या बेपत्ता होण्यामागील रहस्य त्याला माहिती आहे. म्हणूनच तो दरवर्षी एक मोती पाठवतो आणि आज पत्र पाठवलेलं आहे. सोबत तो हेही म्हणतोय की मेरी मॉस्टनवर अन्याय झालेला आहे आणि तिच्यावरचा अन्याय दूर करून तिला न्याय मिळवून देण्यात येईल, त्याची भरपाई करून देण्यात येईल असं त्याने त्या पत्रात लिहिलंय. हॅव यू एनी अल्टरनेटिव्ह थिअरी विच विल मीट द फॅक्ट? आता तुमच्याकडे याच्यावर दुसरा पर्याय आहे का जो वस्तुस्थिती वर्णन करेल किंवा सांगेल? शेरलॉक होमने डॉक्टर वॅटसनला ही सारी हकीकत सांगितली. मग काय घडले? डॉक्टर वॅटसन म्हणाले, बट व्हॉट इज स्ट्रेंज कंपेन्सेशन? पण हा विचित्र भरपाई देण्याचा प्रकार काय आहे? दरवर्षी एका पाकिटामध्ये एक जुना प्राचीन काळातील चमकदार असा मोठा मोती तो पाठवतो. बाकी काही पत्र नाही, काही नाही, चिठ्ठी नाही, काही नाही. हे काय विचित्र प्रकार आहे भरपाई करून देण्याचा? बट व्हॉट इज स्ट्रेंज कंपेन्सेशन अँड हाऊ स्ट्रेंजली मेड? आणि किती विचित्र पद्धतीने ही भरपाई तो देतो आहे. व्हाय टू शुड ही राईट ए लेटर नाव रादर दॅन 6 years ago? हे पत्र जे त्याने आता लिहिलं हे 6 वर्ष आधीच का लिहिलं नाही?
Why should he write a letter now rather than 6 years ago? Again the letter speaks of giving her justice. आणि पत्रात तो लिहितो आहे की तिला न्याय द्यायचा आहे, तिला भरपाई करून द्यायची आहे. व्हॉट जस्टिस कॅन शी हॅव? तिला कोणता न्याय देऊ इच्छितो तो, कोणती भरपाई देऊ इच्छितो तो? इट इज टू मच टू सपोज, it is too much to suppose that her father is still alive. कदाचित तिचे वडील आजही जिवंत आहेत असं तर नसेल ना. What just can she have? It is too much to suppose that her father is still alive. याचा अर्थ असा तर नाही की तिचे बाबा अजूनही जिवंत आहेत, कॅप्टन मॉन्स्टन जिवंत आहे असं तर नसेल. इट इज टू मच टू सपोज दॅट हर फादर इज स्टील अलाइव. देयर इज नो अदर इनजस्टिस इन हर केस दॅट यू नो ऑफ. बाकी तर तिच्या केसमध्ये काही अन्याय झाल्यासारखं वाटत नाही मला. शर्लॉक होम म्हणाले, देयर आर डिफिकल्टीज, देयर आर सर्टनली डिफिकल्टीज, सेड शर्लॉक होम. नाही, एवढं सोपं नाहीये मित्रा. या केसमध्ये अडचणी आहेत, नक्कीच काहीतरी अडचणी आहेत. विचारमग्न होऊन डॉक्टर शर्लॉक होम म्हणाले. सेड शर्लॉक होम पेन्सिवली, पेन्सिवली म्हणजे विचारमग्न होऊन. बट आवर एक्सपिडिशन ऑफ टू नाईट विल सॉल्व देम ऑल. पण आज संध्याकाळी 7 वाजता जी मोहीम आपण राबवणार आहोत त्यामुळे सगळ्या अडचणी आपल्या सुटतील, सगळ्या समस्या आपल्या सुटतील, सगळ्या गुंतागुंती मोकळ्या होतील. हियर इज ए 4 व्हीलर. ती पहा, ती 4 चाकी गाडी आपल्या घरासमोर आलेली आहे. अँड मिस मॉन्स्टन इज इनसाइड. मिस मेरी मॉन्स्टन त्या गाडीमध्ये बसलेली आहे. आर यू ऑल रेडी? मेरी मॉन्स्टनने विचारले, आर यू ऑल रेडी? तुम्ही दोघेही तयार आहात का? देन वी हॅड बेटर टू गो डाऊन फॉर इट इज ए लिटिल पास्ट द अवर. थोडा उशीर झालेला आहे, चला आपण निघूया. तुम्ही दोघं तयार आहात का? चला मग आपण निघूया, थोडा उशीर झालेला आहे, चला आपण निघूया. असं म्हणून मेरी मॉन्स्टरने त्यांना गाडीमध्ये बोलावले आणि पुढे जायला ते निघाले. निघण्यापूर्वी शर्लॉक होमने काय केले पहा. आय पिक्ड अप माय हॅट अँड माय हेवीएस्ट स्टिक. निघण्यापूर्वी शर्लॉक होमने आपली हॅट घातली आणि एक जी स्टिक, एक काठी त्यांच्याजवळ होती, कुबडी, एक मजबूत काठी त्यांच्याजवळ होती, ती कुबडी त्यांनी घेतली. आय पिक्ड अप माय हॅट अँड माय हेवीएस्ट स्टिक बट आय ऑब्झर्व दॅट होम्स टूक हिज रिव्हॉल्वर फ्रॉम हिज ड्रॉवर अँड स्लिप इट इन टू हिज पॉकेट. डॉक्टर वॅटसनने, सॉरी मी शर्लॉक होम म्हणालो, डॉक्टर वॅटसनने काय केलं? पिक्ड अप माय हॅट. डॉक्टर वॅटसनने आपली हॅट घेतली आणि डोक्यावर ठेवली. सोबतच एक स्टिक त्यांच्या हातात असते, ती टेकत चालण्याची, ती कुबडी घेतली. त्याच वेळी त्यांनी एक निरीक्षण केलं. आय ऑब्झर्व दॅट होम्स टूक हिज रिव्हॉल्वर फ्रॉम हिज ड्रॉवर. त्यांनी पाहिलं की शर्लॉक होमने कपाटातील ड्रॉवर मधून आपली रिव्हॉल्वर काढून खिशात ठेवली आहे. अँड स्लिप इट इन टू हिज पॉकेट. ती रिव्हॉल्वर काढून आपल्या खिशामध्ये ठेवली. इट वॉज क्लिअर दॅट ही थॉट दॅट आवर नाईट्स वर्क माइट बी ए सिरियस वन. यावरून डॉक्टर वॅटसनने विचार केला की आज रात्री जे काम करायला आपण निघतो आहोत ही काहीतरी गंभीर काम आहे, काहीतरी अनपेक्षित घडणार आहे. म्हणून तर शर्लॉक होमने रिव्हॉल्वर काढून खिशात ठेवली असा अंदाज डॉक्टर वॅटसनने केला. आणि आता पुढे काय होते ते आपण पुढच्या पिरियडला पाहू मुलांनो. पेज नंबर 213 वर आपण पहिला परिच्छेद संपवलेला आहे. या पुढील भाग पुढच्या पिरियडला, उद्याच्या पिरियडला पाहू. अंटिल देन, गुड बाय अँड गुड लक.